तर मित्रांनो, सगळ्यात आधी वेबसाईट ओपन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन 2 स्टेपमध्ये। आता इथं सुरुवातीला आपलं नाव टाकायचं आहे, व्हॅलिडेट युअर डिटेल्समध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP येईल आपल्या मोबाईल नंबरवरती। बघा इथं OTP आलेला आहे, तो OTP परत कन्फर्म करायचा आहे आपल्याला पुढच्या बॉक्समध्ये। मित्रांनो, OTP टाकतोय मी, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। OTP टाकताना मित्रांनो थोडं बघून OTP टाका, जेणेकरून फॉर्म लवकरात लवकर भरला जाईल। इथं मी OTP व्हेरीफाईड करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर पुढे ईमेल ID टाकायचा, आपला जो व्हॅलिडेट ईमेल ID असतो तो टाकायचा आहे। मेल टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेल बॉक्समध्ये यायचं आहे, तुमचा ईमेल चेक करायचा आहे। तिथं ईमेलला तुम्हाला OTP पाठवला असेल ईमेलवरती, तो OTP तुम्हाला तिथून लक्षात ठेवून तो परत तुम्हाला OTP तुम्हाला व्हॅलिडेट करायचा आहे। इथं OTP टाकतोय मी, जो मला ईमेलवरती पाठवला होता। OTP व्हेरीफाईड होतोय। त्याच्यानंतर आता पुढच्या बॉक्समध्ये आपलं नाव टाकायचं आहे। नाव मित्रांनो तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसं असेल तसंच टाईप करा। त्याच्यानंतर पुढे मार्कशीटवरती आईचं किंवा वडिलांचं नाव असेल तर ते टाईप करा। त्याच्या पुढच्या बॉक्समध्ये आपली डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख टाकायची पुढच्या बॉक्समध्ये। जेंडर सिलेक्ट केलेलं आहे मी। त्याच्यानंतर कम्युनिटी टाकायची, SC ST जे काय असेल ते, आणि आपलं सर्कल म्हणजे महाराष्ट्र। सर्कलनंतर कोणत्या वर्षी 10वी पासआउट झाला तुम्ही ते वर्ष इथं टाकायचं आहे फक्त। आणि त्याच्यानंतर पुढचा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा एंटर करायचा आहे। इथं कॅप्चा दिलेला आहे YLJYY, ते मी टाईप करतो आहे। कॅप्चा टाईप करून झाल्यानंतर सबमिटवरती करायचं आहे। अशा पद्धतीने रजिस्ट्रेशनचं फर्स्ट स्टेज कंप्लीट होईल। 2 स्टेज दिलेले आहेत त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी। ही पहिली स्टेज कंप्लीट झाली। आता सेकंड स्टेजमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे। मी परत एकदा टाकतो आहे, माझा कॅप्चा चुकला होता। परत एकदा कॅप्चा टाकून मी सबमिटवरती क्लिक करतो। इथं सबमिट केलेलं आहे मी। हे त्यांनी म्हटले फर्स्ट स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन इज कम्प्लिटेड, प्लीज फिलिंग डिटेल्स फॉर रजिस्ट्रेशन। आता हे सेकंड स्टेजवरती आहे रजिस्ट्रेशन। हे बघा इथं तुम्ही पाहू शकता, पहिल्या स्टेजवरती मी टाकलेला डाटा इथं दाखवता येते। परत एकदा कन्फर्म सबमिट करून घेतो। हे सबमिट झालेलं आहे इथं। आता इथं आपल्याला पुढची माहिती भरायची आहे। रजिस्ट्रेशनची सेकंड स्टेज ही, याच्यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर नंतर तुम्ही दिव्यांग आहात का, डिसेबिलिटी पर्सन ते विचारलं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आपली मातृभाषा कोणती ते विचारलेलं आहे। लँग्वेज स्टडीज इन सेकंडरी ते कोणती भाषा निवडलेली आहे ते टाकायचं होतं तिथं। त्याच्यानंतर इथं तुम्हाला त्याच्यानंतर होतं तुम्ही गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत का, तिथं नो म्हणायचं होतं, वेदर एम्प्लॉई NOC। आणि त्याच्यानंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे। मी फोटो अपलोड करतो आहे। मी मोबाईलनं फॉर्म भरतो आहे मित्रांनो, तर माझ्या फाईलमध्ये मी ऑलरेडी फोटो क्रॉप करून सेव्ह करून ठेवलेले आहेत। ते फोटो मी इथं आता अपलोड करणार आहेत, सिग्नेचर आणि पासपोर्ट साईजचे फोटो पण। ते माझा फोटो इथं अपलोड झालेला आहे, बघू शकता। त्याच्यानंतर सिग्नेचर अपलोड करतो आहे मी। मित्रांनो, तुम्ही सिग्नेचरसुद्धा फोटो काढून तुमचं जे काही स्कॅनरचं जे ॲप असतं त्याच्यामध्ये तुम्ही ते सेट करू शकतात, आणि नंतर मग असं फॉर्ममध्ये अपलोड करू शकतात। आता इथं मी सगळं माझं डिटेल अपलोड झालेली आहे माझी। मी एकदा चेक करून घेतो आहे सगळं व्यवस्थित आहे की नाही। त्याच्यानंतर डिक्लेरेशनवर क्लिक करून सबमिट केलेलं आहे। इथं सबमिट होतो आहे फॉर्म। मित्रांनो, रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे। आम्हाला ID दिलेला आहे रजिस्ट्रेशन ID, तो तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती मेसेजसुद्धा पाठवतील। ते तुम्हाला तो व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे। पुढच्या प्रोसिजरसाठी तुम्हाला कायम लागेल तो। आता पुढचं स्टेज आहे ॲप्लिकेशनवरती। आता अप्लायवरती क्लिक करून अप्लाय करतो आहे मी। महाराष्ट्र सर्कल निवडलं आहे, तो ऑटोमॅटिक आला होता माझा रजिस्ट्रेशन ID ऑटोमॅटिक आला होता। महाराष्ट्र सर्कल निवडून मी पुढे सबमिटवरती क्लिक करून आता अप्लाय करतो आहे। हे बघा OTP सेंडर
परत OTP टाकायचा आहे तिथं, रजिस्ट्रेशन नंबर सर्कल OTP आलेला आहे मोबाईल नंबरवरती, तो OTP टाकायचा आहे. त्याच्यानंतर कॅप्चा टाकून सबमिट करून मग ॲपलावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. चॅनलवरती जे पण नवीन आले असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, जेणेकरून मी तुम्हाला असेच व्हिडिओ आणत राहील मी तुमच्यासाठी. हे बघा, इथं आता ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेलं आहे. आपला पुढच्या मागची जे रजिस्ट्रेशनच्या वेळेस माहिती भरली आहे ती माहिती इथं दाखवते. आणि आता इथं ॲड्रेस डिटेल्स टाकायचे आपल्याला. तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो तुम्ही इथं टाकायचा आहे. स्ट्रीट, विलेज, पंचायत, मंडल, डिस्ट्रिक्टमध्ये तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे. नंतर नुसतं तालुका जरी टाकला आणि खाली पिनकोड टाकून तुमचा पूर्ण ॲड्रेस येऊन जाईल. इथे मी माझा ॲड्रेस फिलअप करतो आहे. मित्रांनो, हे GDSची जागा आहेत. BPM आणि ABPM, ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरच्या सगळ्यांनी फॉर्म भरायचे. फक्त 10वी पास होती आणि कुठली फी नाही, त्याच्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरायला काय हरकत नाही आहे, नंबर लागो या न लागो. आता मी तर माझं सगळं डिटेल टाकलेले ॲड्रेसचे, पिनकोड वगैरे टाकतो आहे. आणि बाजूला परमनंट ॲड्रेस विचारला आहे, तर तिथं एक बघा बॉक्स आहे, त्याच्यावर टिक करायचं आहे. जर तुमचा ॲड्रेस सेम असेल तर, परमनंट ॲड्रेस आणि रिसेंट ॲड्रेस सेम असेल तर तिथं टिक करायचं फक्त तुम्हाला. आता पुढे क्वालिफिकेशनवरती आलो आहे मी, मला बोर्ड निवडायचं आहे. बघा मित्रांनो, तुमचं बोर्ड कोणतं जर समजत नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगतो. आता माझं बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन विथ 750 मार्क्स 1996 to 2008. तर मी इथं बोर्ड निवडलेलं आहे माझं. आणि पुढे रिझल्ट टाईप म्हणजे हे बघा, इथं सध्या दाखवत नाही, काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे. कदाचित नेटचा थोडा प्रॉब्लेम आहे मला मित्रांनो. इथं तुम्ही चांगला नेट बघून फॉर्म भरा, कारण मी मोबाईलवरून भरतो आहे आणि तुम्ही पण मोबाईलवरूनच भरू शकता सायबरमध्ये जाऊन पैसे देण्यापेक्षा. हे बघा, ते ओपन झालेलं आहे. आता मी इथं मार्क्स टाकतो आहे, मला जे मार्क्स होते मी इथं टाकून घेतो आहे. हां मित्रांनो, आपली इथं सेकंड लँग्वेज ऑप्शन येते. सेकंड लँग्वेज माझी हिंदी आहे. सहसा आपल्या महाराष्ट्राचे जे महाराष्ट्र बोर्ड आहे त्याची फर्स्ट लँग्वेज मराठी असते, सेकंड लँग्वेज हिंदी आणि थर्ड लँग्वेज इंग्लिश असते. मित्रांनो, माहितीसाठी सांगतो आहे. आता सेकंड लँग्वेज पहिले दिले त्यांनी, सेकंड लँग्वेज हिंदी टाईप करतो मी, निवडतो आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला जेवढे मार्क्स असेल मित्रांनो, मार्कशीट सोबत घेऊन बसा 10वीचं, त्याच्यावरून तुम्हाला सगळे मार्क व्यवस्थित भरायचे आहेत. तर फर्स्ट लँग्वेज चॉईस केली. आता मी मार्क टाकले. त्याच्यानंतर थर्ड लँग्वेज इंग्लिश निवडतो आहे आणि जे काही मार्क्स असेल ते टाकतो आहे. मित्रांनो, जवळपास 40,000 जागा आहेत GDSच्या. आणि दरवर्षी ही जागा एवढेच निघत असतात, कारण की मुलं जॉब सोडून देतात मध्येच. कारण त्याला पण कारण तसंच आहे. मी आता इथं पूर्ण डिटेलमध्ये नाही सांगू शकत, त्याच्यासाठी मी नवीन व्हिडिओ बनवेल, तसं तुम्ही कमेंट करा. हे बघा मित्रांनो, CGPA स्कोअर, ज्यांच्यासाठी CGPA स्कोअर ही सिस्टम आहे त्यांनी टाका. ज्यांना नाही आहे त्यांनी तो बॉक्स रिकामा सोडला तरी चालत. आता आमच्या वेळेस CGPA सिस्टम नव्हती, आम्हाला मार्क्स होते, टक्केवारी होते, त्यामुळे तो बॉक्स मी एम्प्टी सोडला आणि इथं सबमिट केलेलं आहे. त्या परत एकदा सांगतात ते तुम्ही शुअर आहेत का, तर आपण खात्री करून घ्यायची आणि तरच सबमिट करायचं. आता हे बघा, चूज युअर प्रिफरन्स. आता प्रिफरन्स द्यायचे मित्रांनो. याच्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायच्या आधी तुम्ही व्यवस्थित जे जिल्हा वाईज किती जागा आहेत काय ते बघून तुम्ही फॉर्म अपलोड करायचा आहे. तर जळगाव जिल्ह्यासाठी मी अपलोड करतो आहे. मित्रांनो, प्रिफरन्स देताना तुम्हाला फक्त नंबर टाकायचे. तिथं 1 नंबर, ज्याला 1 नंबर प्रिफरन्स द्यायचा आहे तिथं फक्त बॉक्समध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असं टाईप करायचे आहे. तुमचा एक जिल्ह्यावाईज जागानुसार कॅटेगरीनुसार तुम्ही प्राधान्य तुमच्याच पण देऊ शकतात. आता मी सबमिट केलेलं आहे मित्रांनो. इथं प्रिफरन्स देऊन मी सबमिट केला आणि इथं माझा फॉर्म पूर्णपणे भरला गेलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, तुमच्या मोबाईलनेच तुम्ही भरू शकता. हे पूर्ण फॉर्म माझा भरून झाला आहे. आता इथं प्रिंटचं ऑप्शन आहे, तुम्ही PDF प्रिंट सेव्ह करून तुमच्या मोबाईलमध्ये PDF सेव्ह करून ठेवू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने मी फॉर्म भरलेला आहे. धन्यवाद.